हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप बरेच असाल। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, शांती, समृद्धीचा जाव हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि थोडं माझा आवाज बदललेला दिसत असेल तर मला थोडं बरं नव्हतं, त्याच्यामुळे सर्दी वगैरे झाली आहे। त्याच्यामुळे थोडं म्हणजे बरं नाही वाटत होतं, तरी पण म्हटलं चला व्हिडिओ शेअर करा आणि बघू शकता पावसाचं वातावरण। तर हा व्हिडिओ मुंबईचाच आहे, जेव्हा मी मुंबईला गेली होती तेव्हा। तर ज्या दिवशी मी वापस आले त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा। हा व्हिडिओ मी शेअर केलेलाच नव्हता, तुमच्यासोबत गेली होती तेव्हाचाच व्हिडिओ टाकलेला होता। तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो दिसत असेल तर आम्ही थोडं मार्केटमध्ये चाललेलो होतो आणि घरून निघालो तर पाऊस वगैरे काहीच नव्हता, ऊन होती। तो 7 जूनचा दिवस होता आणि ऊन वगैरेच होती, त्याच्यामुळे आम्ही छत्री वगैरे काहीच घेतली नव्हती। पण जसं आम्ही मार्केटमध्ये आलो तसंच काय पाहता मग पावसाचं हेच लागलं आणि पाऊसही काही मुंबईमध्ये असा तसा नाही राहत, खूप जोरात पाऊस येतो। त्याच्यामुळे आम्ही ओलो पण होऊन गेलेलो होतो आणि थोडीफार खरेदी पण तरी म्हणजे दुकानं वगैरे रोडवर लागलेलेच नव्हते आणि रोडवर दुकानं जे लागते ना तिथे खूप स्वस्त वगैरे वस्तू मिळतात आणि रोडवर लागलं नसल्यामुळे मग आम्ही जे घ्यायचं ते घेतलंच नाही, असं थोडंफार खरेदी केली आणि निघालो जायला। आता आम्ही म्हणजे जमेतोपर्यंत घरीच जाणार आहे, कारण मला वापस पण रिटर्न म्हणजे संध्याकाळची ट्रेन होती आणि रिटर्न पण यायचं होतं त्याच्यामुळे। आणि मध्ये आम्हाला स्वामीनारायण मंदिर पण लागलेलं होतं, तिथे पण गेलो नाही आम्ही, आता दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये। कारण तिथे खूप ओलो वगैरे झालं होतं ना, तर मग आतमध्ये खिचखिच असं पाणी वगैरे, हे स्वामीनारायण मंदिर होतं। तर आतमध्ये मग ओलं कसं जावं म्हटलं तर आणि ओलं झाल्यानंतर एवढी चिडचिडी गरमी होते तिथे, खूपच गरमी होते, एकदम दमट वातावरण असल्यामुळे घाबरल्यासारखं वाटते। पण आणि रोडवर एवढा पाऊस येऊन सुद्धा म्हणजे असं जोरात पाऊस आला ना तर काही वाटत नाही, पण असं चिडचिड थोडं आला ना तर चिडचिड वाटते पावसाने। काहीच आवडत नाही हिला, नुसती घनघन करत राहते, काही आवडत नाही आणि म्हणते हे घ्यायचंय ते घ्यायचंय आणि नुसती फिरवून आली, खोटी बोलत आहे। आमच्या दोन्ही चपला पूर्ण तुटून गेल्या, आता आम्ही नवीन चपला घेतल्या, जे चप्पल घेतली ती पण चावून आली आम्हाला। नवीन चपला घेतल्या पाऊस असून सुद्धा, पावसामुळे दोघीच्याही चपला खतम झाले आमच्या, म्हणून 2 जोड घेतले। ते 2 जोड घेऊन सुद्धा ते पायाला चावत आहे, आता काय हाल करावं, अशी मुंबई आहे। आणि वरतून पूर्ण पाऊस येत आहे इकडे, खूप कचकच झालेला, तुम्हाला दाखवते। आणि खरंच एवढं कचकच झालेलं होतं, पूर्ण असं म्हणजे चिडचिड वाटत होतं। आणि बघा दुकानवाल्यांचा बिचाऱ्यांचा एवढा लॉस झाला। पाऊस थोडासा कमी झाला, पावसामुळे त्यांचं आता दुकान लावण्याचं ठरलेलं असेल तर ते काही जणांनी म्हणजे दुकानं लावले आणि दुकानं लावल्यानंतर पुन्हा मग पोलीसवाल्यांचा गोंधळ, दुकानं लावल्यानंतर उचलून न्यायचे, तर ते बिचारे गुंडाळत होते आणि लपून म्हणजे असे ठेवत होते आणि पोलीस गेले की पुन्हा लावत होते आणि वरून पाऊस येणं जाणं, म्हणजे ज्याचं बिझनेसच्या भरोश्यावर पोट आहे, दुकानच्या भरोश्यावर, त्यांचा किती लॉस होऊन गेलेला। आणि खरंच खूप धडपड करावं लागते इथे, तेव्हाच म्हणजे म्हणतात ना जेवढी मेहनतच खूप आहे कोणत्याही कामामध्ये। आपण म्हणतो दुकानं लावून बसून जाते हे, पण त्यांनाही कोणाचा तरी धाक असते की रोडवर दुकानं लावल्यानंतर, रोडवर नव्हते फुटपाथच्या वर म्हणजे फुटपाथजवळ वगैरेच लावलेले होते त्यांनी, पण तरी असतेच ना। आणि कोणी लोकही म्हणजे पैसे खायसाठी वगैरे काही ना काही थोडंफार करतातच, त्याच्यामुळे चला असो। आता मग जाता जाता आम्हाला हे दुकानं दिसले तर चला म्हटलं कुर्त्या वगैरे थोड्याफार पाहू म्हटलं, पण मला काही आवडल्याच नाही, त्याच्यामुळे मी काही घेतलंच नाही तिथून, फक्त पाहिलं म्हणजे काही विशेष नवीनमध्ये वगैरे आहे का असं वगैरे। आणि त्याच्यानंतर मग आमची बस म्हणजे तिथेच लागणार होती, त्याच्यामुळेच आम्ही त्या साईडने गेलो तर दिसलं आम्हाला ते दुकानं, कारण पावसामुळे तर जास्त दुकानं लागलेच नव्हते। आणि पाऊस एवढा म्हणजे गरमी तर एवढी होती, बापरे खूपच जोरात पाऊस आला कामाचा, पण असा काहीच पाऊस कामाचा नाही आहे। आणि चप्पल एवढी चावत होती की माझ्याकडून चालणं पण होत नव्हतं। पहिल्या ज्या चपला आम्ही घालून आलो त्या पावसाने गेल्या होत्या।
आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर पुन्हा मी रिटर्न तयारी केली. तयारी म्हणजे कपडे वगैरे तेच राहू दिले आणि हातपाय वगैरे धुवून पटकन तयारी केली. आणि संध्याकाळी सांगितलंच आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला की ट्रेन होती माझी, त्याच्यामुळे पुन्हा जायला निघालो. आणि दिवसभर एवढी इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्ही अजून पुन्हा आलो. ट्रेन लागलेली होती तर ट्रेनमध्ये आलो आणि मी निघाली आता जायसाठी. आणि निघाल्यानंतर चेहरा तर बस आता, कारण ती मुलीने मला बसून दिलं, पण एवढं म्हणजे हृदय भरून येते निघताना की खूपच असं वाटते की जाऊ नाही, कारण तिच्याही जवळ कोणी ना कोणी पाहिजे, असं जाऊ नाही असं वाटते. पण चला आता निघणं जरुरीच होतं, त्याच्यामुळे निघाली आणि तिने सोडून दिलं. तर आता दिवसभराची म्हणजे तयारी झाली खरेदीची, त्याच्यानंतर मग घरी जा. आणि एवढं म्हणजे त्याच्यामुळे माझी आता तब्येत थोडीफार म्हणजे जास्तच खराब झाली. आणि निघताना माझं तर मन होतच नाही येण्याचं म्हणजे थकवा तर येते तिथे राहून, पण असं वाटते नाही मुलीजवळ तरी थोडंफार राव, तिलाही चांगलं वाटते आपण गेलं म्हणजे, तिला थोडं मदत होते किंवा स्वयंपाकाची मदत होते कशा ना कशाची. पण आता एकटी मी कुठे कुठे काय करणार आहे, म्हणून नाही राहू शकत. त्याच्यामुळे चला तर आता ट्रेन सुटायची वेळ झालेली आहे, आता ती चालली घरी. तर बाय वगैरे केला तिला. आला जाताना तिलाही असं म्हणजे वेगळंच वाटत असेल म्हणून ती जास्त काही थांबत नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. आता निघालेली आहे ट्रेन आणि फायनली मी पोहोचली. बाय.